नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणीही या शिक्षक भरतीच्या माहितीपासून, अपडेटपासून, कार्यवाहीपासून वंचित राहणार नाही. आता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. दोन्ही बाजू या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती आपल्याला देण्यात येत आहे. कारण तशा पद्धतीची अपडेट जी आहे ते बहुतांश जिल्हा परिषदमध्ये भविष्यामध्ये घडणार आहे. तूर्तास कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेने शिक्षण उपसंचालक कार्यालय विभागीय कोल्हापूर यांच्यामार्फत 7 ऑक्टोंबर 2025 या दिवशी समूह शाळा जी आहेत, एका कॅम्पसमध्ये सुरू असणाऱ्या 1 किंवा 2पेक्षा अधिक शाळा या समूहकरण याच्यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं होतं की 19 सप्टेंबर 2024 या दिवशी लोणावळा येथे झालेली परिषद किंवा बैठक, त्या अनुषंगाने त्या ठिकाणी घेण्यात आलेले निर्णय म्हणजे कमी पटांच्या शाळा एकत्र करायच्या, 20-25 शाळा, आणि तिथले शिक्षक अतिरिक्त जे होतात त्यांचं दुसरीकडे समायोजन करायचं. म्हणजे याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केल्याच्या नंतरसुद्धा आणि प्रशासनानं याला आम्ही स्थगिती दिली असं म्हटलेलं असतानासुद्धा आता असे प्रस्ताव मागवण्याची कार्यवाही तेव्हापासूनच कुरघोडीचं धोरण म्हणून त्या ठिकाणी करण्यात आली. सार्वजनिक त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं नाही. मोठ्या प्रमाणामध्ये अमरावती विभागामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे प्रस्ताव मागण्यात आलेले होते. त्याचा UDAS बंद करा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मागण्या केलेल्या होत्या. याला प्रचंड तीव्र विरोध केला आपण. तेव्हासुद्धा आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले की असा कुठलाही आम्ही प्रस्ताव मागितलेला नाही. मात्र या गोष्टी ज्या आहेत जास्त काळ काही लपून राहिल्या जात नाहीत. म्हणून काल जे कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी त्यांनी पाठवलेला जो काही प्रस्ताव होता DYDकडनं, त्या ठिकाणी 125 जिल्हा परिषदच्या शाळा 61 जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी समूहकरण करण्याचा त्यांनी पाठवलेला प्रस्ताव मंजूर शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत करण्यात आला. हे प्राथमिक स्वरूपामध्ये जरी एका जिल्हा परिषदचं असलं तर याचे परिणाम जे आहेत पूर्ण राज्यभर तुम्हाला होताना दिसून येणार आहेत. कारण कमी पटांच्या शाळा त्या ठिकाणी समूहकरण करायच्या आणि तिथं जे काही शिक्षक अतिरिक्त होतात त्यांचं दुसरीकडे समायोजन करायचं. म्हणजे सध्याच्या स्थितीला केवळ 125 शाळा दिसल्या तरी तुम्हाला त्या ठिकाणचे 250 शिक्षक त्या ठिकाणी तुम्हाला अतिरिक्त होताना दिसतील. त्याची 61मध्ये समूहकरण जरी केलं तर उरलेले जी काही पदं आहेत 64च्या आसपास ते तुम्हाला अतिरिक्त होताना दिसणार आहेत मित्रांनो. हे प्राथमिक स्वरूपामध्ये झालं आणि याचा दूरगामी परिणाम जो आहे तो विद्यार्थ्यावर, शिक्षकावर, पालकांवर मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. विद्यार्थी बहुतांश शाळाबाह्य होऊ शकतात. जरी त्याला प्रवासाचा भत्ता दिला विद्यार्थ्यांना ने-आ करण्यासाठी तर त्या ठिकाणी शाळाबाह्य होण्याचं प्रमाण वाढणार आहे. विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होणार आहे, पालकांचं नुकसान होणार आहे. कारण तिथली गावची शाळा बंद पडली तर नंतर शाळा चालू करणं कठीण असणार आहे. म्हणजे या इतक्या गांभीर्याच्या गोष्टी आहेत तरी मुद्दाम याला जाणीवपूर्वक काहीतरी एकत्रीकरण करून काहीतरी कृत्रिम त्याला स्वरूप आणून त्या ठिकाणी शाळा चालू ठेवण्याचं धोरण जे आहे ते दाखवण्याचा प्रकार जो आहे ते आपल्याला दिसून येते. सरकारचं धोरण जे आहे ते तुम्हाला सगळ्यांना दिसून येते आणि या कारणानं निव्वळ शिक्षक भरतीवर परिणाम होणार नाही तर याचा पूर्णपणे समाजावर परिणाम होणार आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाज यावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे या निर्णयाला आत्तापर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे आणि आत्तासुद्धा आपण त्याला विरोध करणार आहोत. कारण याचा परिणाम जे आहे ते शिक्षक भरतीवर तर होणारच आहे. कारण आत्ता प्राथमिक स्वरूपामध्ये कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेनं त्या ठिकाणी जरी मंजुरी दिली असली तर सगळीकडे आता अशी प्रकार तुम्हाला राज्यभरामध्ये जिल्हा परिषदमध्ये होताना दिसणार आहेत. कारण ज्यांनी प्रस्ताव, कारण मला माहिती आहे गुपित बैठकीमध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेला असे प्रस्ताव पाठवण्याचे त्या ठिकाणी आदेश दिलेले होते आणि असे आदेश दिले असतील तर आता कोल्हापूरच्या त्या ठिकाणी मंजूर जर झाला असेल आदेशाला त्या प्रस्तावाला तर बहुतांश जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आदेश दिलेले होते, तिथे सुद्धा मंजूर होण्याची दाट संकेत आहे. त्यामुळं तात्काळ लवकरच याला विरोध करणं काळाची गरज आहे मित्रांनो. आणि दुसरीकडे कोल्हापूरच्या जिल्हा परिषदमध्ये स्वतः शिक्षणाधिकारी महोदय म्हणतात की 1000पेक्षा अधिक शिक्षकांची संख्या तिथे रिक्त आहे
आणि पवित्र पोर्टलला त्याच्या 80% म्हणजे जवळजवळ 800पेक्षा अधिक त्या ठिकाणी शिक्षक भरतीला जागा येतील. तर हे सुद्धा त्या ठिकाणी अतिरिक्त होताना तुम्हाला दिसतील आणि ते जागासुद्धा तुम्हाला कमी होताना भविष्यामध्ये दिसणार आहेत मित्रांनो. त्यामुळे या गोष्टीकडे गांभीर्याने तुम्ही समजून घ्या. आणि दुसरी एक बाजू महत्त्वाची की शिक्षक भरतीवर आता परिणाम करणारी, ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदमध्ये जी काही मायनॉरिटी शाळा आहेत, अल्पसंख्याक शाळा, त्या शाळेवर अतिरिक्त झालेले शिक्षक आता जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्याचं समायोजन करण्याचे आदेश जे आहेत ते शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. किती म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे ना, किती विरोधाभास आहे. एक तर पवित्र पोर्टलला हे अल्पसंख्याकच्या शाळा नाही आहेत आणि त्याच्यावरच्या अतिरिक्त झालेल्या शिक्षकांची जी काही समायोजन प्रक्रिया आहे ते सरळ सरळ जिल्हा परिषदमध्ये केली जाणार आहे. प्रचंड मोठा विरोधाभास आहे. मग जर असं समायोजन करायचंच आहे अल्पसंख्याक शाळेवर अतिरिक्त झालेल्या शिक्षकाचं, तर मग अल्पसंख्याकच्या शाळा का जिल्हा पवित्र पोर्टलला येऊ नयेत? एवढ्या म्हणजे त्या सगळ्या नियमावल्या आहेत, त्याच्या सेवा शर्ती वेगळ्या आहेत, जिल्हा परिषदच्या सेवा शर्ती वेगळ्या आहेत. ठीक आहे, आपण खाजगी जे काही आहेत अनुदानित विनाअनुदानित शाळेवर शिक्षक अतिरिक्त झाले तर त्याचं समायोजन जिल्हा परिषदमध्ये होते, हे प्रचलित नियम आहे, हे आपण मान्य करू, ॲग्री करू. पण अल्पसंख्याक शाळेवर झालेले अतिरिक्त शिक्षक जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये समायोजन, म्हणजे सगळा हा खेळ पैशाचा खेळ आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये वेगळं सांगण्याची गरज नाही. तर कुठेतरी या सगळ्या गोष्टीला विरोध केला पाहिजे, झाला पाहिजे. हे 2 निगेटिव्ह ज्या गोष्टी होत्या आज माहिती या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. तसे परिपत्रक जे आहे त्या संबंधित जिल्हा परिषदेनं काढलेलं आहे. त्यामुळं हे अपडेट देणं गरजेचं वाटलं. आणि या गोष्टीला आता ठीक आहे, निव्वळ नकारात्मक जरी अपडेट्स असल्या तर पॉझिटिव्ह काय, तर याला तात्काळ आपण स्थानिक जे काही आपले भावी शिक्षक आहेत, आपली टीम आहे व शैक्षणिक सामाजिक न्याय संघटनेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या या निर्णयाला तर विरोध करणारच आहोत आम्ही. आणि यासुद्धा निर्णयाला छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पसंख्याक शाळेमध्ये जे काही अतिरिक्त झालेले आहेत शिक्षक, त्याचं समायोजन करण्याची जी काही प्रोसेस त्यांनी त्या ठिकाणी राबवलेली आहे. बहुतांश याच्यात ज्या काही असे शिक्षक जास्त नसतील, पण चुकीचं धोरण का राबवावं, हा एक आपला मोठो असल्याकारणाने याला लवकरच आपण विरोध करणार आहोत. आणि दुसरीकडे पूर्ण राज्यभरामध्ये जास्तीत जास्त पदं आणण्यासाठी आपण जोरदारपणे त्या ठिकाणी लढा देत आहोत. उरलेल्या जिल्हा परिषदमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाठपुरावा करतोय, BMCमध्ये पाठपुरावा करतोय, PMCमध्ये पाठपुरावा करतोय, PCMCमध्ये पाठपुरावा करतोय. कारण या ठिकाणी अनेक माध्यमांचं सगळं म्हणजे सर्वसमावेशक भूमिका घेऊन त्या ठिकाणी आपण पाठपुरावा करत आहोत. त्यामुळं नक्कीच या निर्णयाचा फायदा जो आहे किंवा नक्कीच या पाठपुराव्याचा फायदा जो आहे ते संबंध शिक्षक भरतीमधील बहुजन हिताय बहुजन सुखाय या दृष्टिकोनातून सर्वसमावेशक भूमिका घेऊन जे कोणी वंचित घटक आहेत त्यांनासुद्धा तळातल्या जे काही शेवटचा विद्यार्थी आहे त्याला न्याय मिळवून द्यावा या हेतूने आपण पाठपुरावा करतोय आणि आपण ग्राउंड लेवलवर काम करतोय. हाच एक त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण सतत पाठपुरावा करत राहू आणि प्रसंगी रस्त्यावर सुद्धा त्या ठिकाणी येऊन न्याय मिळवून देऊ. आणि या दोन्ही निर्णयाला आपण तात्काळ कडाडून विरोध करणार आहोत आणि तात्काळ हे निर्णय मागे घ्यावेत या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलणार आहोत. तर लवकरच कोल्हापूरच्या युवा मॅडमना आणि छत्रपती संभाजीनगरच्या युवा मॅडमना मी त्या ठिकाणी बोलून घेणार आहे आणि हे निर्णय लवकर पाठीमागे घेण्यात यावेत. अशा पद्धतीचं स्वातंत्र्य तो एक वेगळा निर्णय राबवावा अशा पद्धतीची त्यांना विनंती करणार आहे रीतसर. आणि सोबतच उरलेल्या जिल्हा परिषदमध्ये जे आहे ते आपण पाठपुरावा करणार आहेत. आणि गेल्या मंगळवारी कॅबिनेटमध्ये जी काही बैठक घेण्यात आलेली होती तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्या ठिकाणी मागासवर्गीय उमेदवार इतर स्पर्धा परीक्षामध्ये त्या वय, पात्रता, शैक्षणिक पात्रता आणि परीक्षा शुल्क या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आरक्षित जागा ज्या आहेत त्या आरक्षणामध्ये त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पात्र करण्याचं आणि खुल्या गटामध्ये न त्या ठिकाणी येऊ देण्याची अशा पद्धतीचा कॅबिनेट निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला होता. आणि याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या संघटनांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र विरोध केल्याकारणाने हा निर्णय जो आहे तो आता न्यायप्रविष्ट केल्यासारखा झालेला आहे. आणि एक पाऊल जे आहे ते सरकार मागे येऊन यावर जे आहे ते मुख्य जे काही अधिवक्ता आहेत, जी काही विधी व न्याय विभाग असते त्याच्याकडनं पडताळणी करून घेऊन हा निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं त्यांनी धोरण जे आहे ते कालच्या कॅबिनेटमध्ये घेतलेलं आहे किंवा काल त्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि परवा म्हणजे पूर्वी घेतलेल्या कॅबिनेटच्या निर्णयामध्ये
त्याला आता स्थगिती दिलेली आहे. त्यामुळं नक्कीच हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे आणि हा निर्णय पूर्णपणे स्थगित केला जावा. कारण सरकार जे आहे ते मागासवर्गीयाच्या विरोधामधलं सरकार आहे का, अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. कारण समाजातल्या सगळ्या घटकांनी कडाडून याला विरोध केला होता. नक्कीच हा एक निर्णय जो आहे तो संबंध महाराष्ट्रातल्या जे कोणी स्पर्धा परीक्षा करू इच्छित आहेत अशा उमेदवारांसाठी, मागासवर्गीय घटकांसाठी, EWS असो, SC, ST, OBC, VJ, NT वगैरे या सगळ्या घटकातल्या प्रवर्गातल्या स्पर्धकांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. नक्कीच हा निर्णयसुद्धा कायमचा रद्द व्हावा यासाठी सुद्धा आपण पाठपुरावा करत आहोत. त्यामुळं अजून तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्सची नक्कीच त्या ठिकाणी आदर करून तुम्हाला उत्तरं दिली जातील आणि काही सूचना असतील तर त्याच्यावर अंमलबजावणीसुद्धा केली जाईल. तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.